नमस्कार, मी प्रिया. प्रियाच्या सोपी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण अतिशय सोप्या पद्धतीने आणि अगदी चविष्ट लागणारी भाजी बनवणार आहेत. तर आज आपण फ्लावर आणि बटाट्याची मिक्स भाजी कशी बनवायची ते बघणार आहेत. तर यामध्ये आपण जास्त मसाल्यांचा सुद्धा वापर केलेला नाही. अगदी साध्या सोप्या पद्धतीने ही भाजी बनवलेली आहे. तर रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर माझ्या चॅनलला प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉनवर क्लिक करा आणि माझ्या रेसिपी तुम्हाला कशा वाटतात मला नक्की कमेंट करून सांगा. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. आता सगळ्यात अगोदर आपण एक वाटण करून घेणार आहेत. तर त्यासाठी इथे मी एक 20 ते 25 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. तर अगदी लहान पाकळ्या होत्या म्हणून इथे मी जास्त लसूण पाकळ्या वापरलेल्या आहेत. छोटे एकदम बारीक आकाराचे 3 कांदे घेतलेले आहेत. भरपूर सारी कोथिंबीर घेतलेली आहे आणि हिरवी मिरची घेतली आहे. तर तिखट जे आहे ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. इथे आपण अर्धी वाटी सुक्कं खोबरं घेतलेलं आहे. आता आपण एक वाटण करून घेणार आहेत. तर सुरुवातीला मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण सुकं खोबरं टाकून घ्यायचं आहे. लसणाच्या पाकळ्या टाकून घ्यायच्या आहेत आणि हिरव्या मिरच्या सुद्धा आपण टाकणार आहेत. तर हिरव्या मिरच्या जास्त तिखट नाहीत म्हणून मी थोडेसे जास्त वापरलेले आहेत. आता तुम्ही कमी तिखट खात असाल तर कमी सुद्धा मिरची वापरू शकता. कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आणि याचं आपल्याला एक वाटण करून घ्यायचं आहे. तर वाटण करत असताना यामध्ये आपण अजिबात पाणी टाकणार नाहीत. जर लागलंच तर अगदी 2 ते 3 चमचे पाणी टाकून हे वाटण करून घेऊ शकता. आता आपण बघा एकदम बारीक असं वाटण करून घेतलेलं आहे आणि आता इकडे आपण फ्लावरसुद्धा एकदम स्वच्छ असा निवडून घेतलेला आहे. तर फ्लावर साफ करत असताना आपल्याला काळजी घ्यायची आहे कारण त्यावर बऱ्याच आळ्या असतात. तर एकदम स्वच्छ निवडून घ्यायचं आहे आणि थोड्याशा कोमट पाण्यामध्ये मीठ टाकून एक अर्धा तासासाठी आपण हे भिजवून घेणार आहेत. आता 2 मध्यम आकाराचे बटाटे आपण घेतले आहेत. तर बटाट्यावरची साल काढून घेतली आणि स्वच्छ धुवून बटाटा एकदम बारीक असा चिरून घेतलेला आहे. आता आपण फ्लावर आणि बटाटा या दोघांची मिक्स भाजी बनवणार आहेत. इथे आपण हे वाटण केलं होतं. तर हे वाटण जे आहे ते आपण सर्व भाजीसाठी वापरणार आहेत. जर तुम्हाला जास्त वाटत असेल तर तुम्ही थोडंसं कमीसुद्धा वापरू शकता. तुम्ही कधी हिरव्या वाटणातील भाजी खाल्ली आहे का मला नक्की कमेंट करून सांगा. आता इथे मी जे कांदे आपण घेतले होते ते असे एकदम बारीक चिरून घेतले आहेत. एक मध्यम आकाराचा टोमॅटो बारीक चिरून घेतला आहे आणि सोबतच कोथिंबीरसुद्धा एकदम बारीक अशी चिरून घेतली आहे. आता चला तर मग लगेचच फोडणीची तयारी करूयात. गॅसवरती मी कढई गरम करण्यासाठी ठेवली आहे. त्यामध्ये आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे आणि तेल जे आहे ते आपल्याला चांगलं तापवून घ्यायचं आहे. तेल चांगलं तापलं की त्यामध्ये आपण मोहरी टाकून घेणार आहेत आणि मोहरी छान तडतडली की त्यामध्ये जिरं टाकून घ्यायचं आहे. तर जिरं आणि मोहरी टाकलं की गॅस आपल्याला थोडंसं कमी करून घ्यायचं आहे म्हणजे जी आपली फोडणी आहे ते करपणार नाही. म्हणून आपण फोडणी टाकली की गॅस कमी करून घेणार आहेत. आता लगेचच आपण यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकून घ्यायचा आहे. कांदासुद्धा आपल्याला 1-2 मिनिट चांगला परतून घ्यायचा आहे. तर कांदा परतत असताना गॅसची फ्लेम आपण अगदी कमीच ठेवणार आहेत आणि अगदी गुलाबी रंगावर हा कांदा परतून घेणार आहेत. कांदा पटकन परतला जावा म्हणून यामध्ये अर्धा चमचा मीठ टाकून घ्यायचं आहे. मीठ टाकलं की कांदा जो आहे तो पटकन परतला जातो आणि रंगसुद्धा खूपच छान येतो. आता बघा कांदा आपला छान असा गुलाबी रंगावर परतून झालेला आहे. यामध्ये आपण जे वाटण करून घेतलं होतं ते वाटण आपल्याला टाकायचं आहे आणि हे सुद्धा 1-2 मिनिट आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे. आता इथे हिरवी मिरची जी आहे ते आपण भाजून घेतली नव्हती म्हणजे ती तशीच कच्ची वापरली होती. त्यामुळे तिचा कच्चेपणा जाईपर्यंत छान अशी ती परतून घ्यायची आहे. सारखं आपल्याला हलवत राहायचं आहे आणि अगदी मंद आचेवर हे वाटण आपल्याला परतून घ्यायचं आहे.
तुम्ही इथे हवं तर लाल मिरचीसुद्धा वापरू शकता. इथे मी हिरवी मिरचीची ही भाजी बनवत आहे. तुम्ही आपण लाल मिरचीचं जे पावडर असतं ते सुद्धा वापरू शकता. आता बघा यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो टाकून घेतला आहे आणि टोमॅटोसुद्धा आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे. टोमॅटो आपल्याला अगदी मऊ होईपर्यंत छान असा परतून घ्यायचा आहे. आता यामध्ये सुके मसाले टाकूयात. अर्धा चमचा हळदी पावडर टाकायची आहे. 1 चमचा धने पावडर टाकायची आहे. 1 चमचा जिरेपूड टाकायची आहे आणि 1 चमचा आपण इथे कांदा लसूण मसाला वापरलेला आहे. आता हे सर्व मसाले टाकून झालं की परत हे आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. तर मसाले परतत असताना गॅसची फ्लेम आपण अगदी कमीच ठेवलेली आहे. अगदी मंद आचेवर हे मसाले आपल्याला परतून घ्यायचे आहेत. जर तुम्हाला वाटलंच की जे मसाले आहेत ते खाली करपत आहेत तर यामध्ये थोडंसं पाणीसुद्धा तुम्ही टाकू शकता. इथे मी अर्धा कप पाणी टाकलेलं आहे, म्हणजे जे मसाले आहेत ते आपले जळणार नाहीत आणि करपलेला वाससुद्धा येणार नाही. तर अगदी अर्धा कप यामध्ये मी पाणी टाकलेलं आहे आणि छान असं आता ते शिजवून घेणार आहे. तर बघा आपले मसालेसुद्धा आता छान असे शिजलेले आहेत. यामध्ये आता आपण फ्लावर टाकून घेणार आहेत. सोबतच आपण जो बटाटा घेतला होता तो बटाटासुद्धा आपल्याला टाकून घ्यायचा आहे. आणि आता बटाटा आणि फ्लावर आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर इथे मी बटाटा जो आहे तो उकडून घेतलेला नाही आणि फ्लावरसुद्धा पाण्यामध्ये उकडून घेतलं नाही. फक्त थोडंसं कोमट पाणी केलं होतं आणि त्यामध्ये थोडंसं मीठ टाकून फ्लावर जो आहे तो अर्धा तास पाण्यामध्ये मी थोडासा भिजत ठेवला होता. त्यामुळे त्यावर जर काही घाण असेल किंवा अळ्या असतील तर त्या निघून जातील. तर आता बघा फ्लावर आणि बटाटा जो आहे तो आपल्याला चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचा आहे आणि आता यावर आपल्याला एक झाकण ठेवून एक 10 मिनिट फ्लावर आणि बटाटा जो आहे तो छान असा मऊ शिजवून घ्यायचा आहे. तर यामध्ये आपण जास्त पाणी टाकणार नाहीत. ही जी भाजी आहे ती आपण वाफेवरच करणार आहेत. तर कढईवरती मी ताट ठेवलेलं आहे आणि त्यावर थोडंसं पाणी टाकलेलं आहे. त्यामुळे पटकन वाफ पकडते आणि भाजीसुद्धा आपली छान अशी मऊ शिजली जाते. आता बघा एक 10 मिनिट झालेले आहेत. झाकण काढून घेतलेलं आहे. तर बघा छान अशी वाफ बसलेली आहे. पण भाजी जी आहे ती अजून आपली मऊ शिजलेली नाही. म्हणजे आपल्याला बटाटा जो आहे आणि फ्लावर जो आहे तो छान असा मऊ शिजवून घ्यायचा आहे. पण जास्तसुद्धा आपण यामध्ये पाणी टाकणार नाहीत. तर परत मी यावर झाकण ठेवलेलं आहे आणि आता झाकण काढून घ्यायचं आहे. तर बघा भाजी आता आपली छान अशी मऊ शिजलेली आहे. बटाटा आणि फ्लावर आपल्याला अगदी मऊ होईपर्यंत छान असं शिजवून घ्यायचं आहे. जर तुम्हाला इथे रस्सा करायचा असेल तर तुम्ही इथे थोडंसं गरम पाण्याचा सुद्धा वापर करू शकता. आता बघा बटाटासुद्धा आपला छान असा मऊ शिजलेला आहे. इथे मी अगदी अर्धा कप पाणी टाकणार आहे. तर पाणी टाकून झालं की परत हे आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आपल्या भाजीला अजून छान अशी टेस्ट यावी म्हणून यामध्ये मी 1 वाटी शेंगदाण्याचं कूट टाकणार आहे. तर शेंगदाणे छान असे भाजून घेतले आणि ते मिक्सरला फिरवून घेतले आणि त्याचं कूट जे आहे ते आपण या भाजीमध्ये टाकलेलं आहे. तर कूट टाकलं की परत हे आपण चांगलं मिक्स करून घेणार आहे. इथे मी फ्लावर आणि बटाट्याची सुकी भाजी बनवलेली आहे. तर जास्त रस्सासुद्धा केलेला नाही. यावरून आता भरपूर सारी चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आणि कोथिंबीर टाकून झाली की परत हे आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आता बघा इथे आपली फ्लावर आणि बटाट्याची मिक्स भाजी बनवून तयार आहे. दिसायला तर खूपच मस्त दिसत आहे. आता आपण लगेचच गॅस बंद करून घेणार आहेत आणि ही भाजी आपण लगेचच सर्व करणार आहेत. तर इथे बघू शकता तुम्ही आपली बटाटा आणि फ्लावरची मिक्स भाजी बनवून तयार आहे. तर ही जी भाजी आहे ती तुम्ही चपातीबरोबर खाऊ शकता किंवा भाकरीबरोबर खाऊ शकता. अगदी थोडासा रस्सा केलेला आहे तर भाताबरोबर सुद्धा खाऊ शकता. खायला खूपच छान लागते. शिवाय ही तुम्ही जी भाजी आहे ती लहान मुलांच्या टिफिन बॉक्समध्ये सुद्धा देऊ शकता. खायला खूपच छान लागते. आणि माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.
चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एका खमंग रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.